आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 3 कोटी काय 300 कोटी जरी तुम्ही माझ्या माणसाला दिले असते ना तरी त्यांनी माझा कधीच विश्वासघात केला नसता. ऐकताय ना रावसाहेब, तुम्ही पैशाने खूप श्रीमंत असाल, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात रावसाहेब. तुम्ही ज्याला फोडायचा प्रयत्न केला ना तो शिवकुमार राघवेंद्र सर आणि मैत्री मॅडमच्या तालमीत तयार झालेला आहे. नीतिमत्ता आणि नैतिकता या बाबतीत तो तुमच्यापेक्षा खूप गडगंज श्रीमंत आहे. त्या दिवशी आपलं तुमच्या घरी बोलणं झालं ना, त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर पडल्याबरोबर मी पहिल्यांदा फोन कोणाला केला असेल? आमच्या मॅडमला. हा शिवकुमार सर बोला. मॅडम, रावसाहेबांनी मला आज त्यांच्या घरी बोलावलं होतं. काय सांगताय? त्यांनी बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असणार. त्यांना आपल्या कंपनीचे रेव्हेन्यू डिटेल्स पाहिजेत. त्या बदल्यात ते मोठी रक्कम पण देऊ करतायत, जवळपास 3 कोटी रुपये. काय सांगताय? हो ना मॅडम. आता त्यांच्या घरातून बाहेर आल्याबरोबर तुम्हालाच पहिल्यांदा फोन केला. मॅडम, मला असं वाटतंय की 1 मिनिट शिवकुमार सर, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? तुम्हाला त्याने एवढी मोठी रक्कम ऑफर केली याचा अर्थ त्याला माहिती होतं की तुम्हाला पैशांची नड आहे. आता मला प्रश्न हा पडलाय की एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या माणसाला पैशांची नड आहे त्यांना कसं कळलं? याचा अर्थ ते 15 लाख रुपये त्याच्याच कुठल्या तरी माणसाने लंपास केलेले आहेत. मला पण ती शंका येते मॅडम, म्हणून बाहेर आल्याबरोबर तुम्हालाच पहिल्यांदा फोन केला मी. गुड. तिथून निघाल्यावर तुम्ही त्यांना काय सांगितलं? नाही, त्यांच्या ऑफर बद्दल विचार करून सांगतो असं बोललो. एक्सेप्ट करा ऑफर. मॅडम? हो, मी सांगते ते ऐका आणि फॉलो करा सगळं. येतं ना लक्षात मी काय म्हणते ते? हो मॅडम, आता तुम्ही सांगितलं ना तसंच करतो. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. शिवकुमार सर, रावसाहेब खूप डेंजर आणि शातीर माणूस आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्याबरोबर काम करताना खूप काळजी घ्यावी लागेल. त्याला जरा जरी भनक लागली ना की आपण त्याचा डाव त्याच्यावरच उलटून लावतोय तर आपला सगळा प्लॅन फसला म्हणून समजा. तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम, त्यांना मी ताकास तूर लावून देत नाही. ठीक आहे, रिझल्टची वाट बघतेय मी. ओके मॅडम, बाय. बाय. मिस्टर रावसाहेब, तुमच्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. मी माझ्या माणसांना नेहमी जपते म्हणून त्यांच्या रक्तात माझ्याबद्दल इमानदारी आहे. तुम्ही तुमच्या माणसांना माणूसच समजत नाही. याचा काय परिणाम होतोय हे लवकरच लक्षात येईल तुमच्या. चेतन, काम झालं? हो झालं. हे घ्या रावसाहेबांच्या कंपनीचे रेव्हेन्यू डिटेल्स. ग्रेट, थँक्स मित्रा. आता लवकरात लवकर त्या रावसाहेबाचे 12 वाजवा. गेली 2 वर्ष मी त्याच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम पाहतोय. डिटेल्स सगळे बरोबर आहेत ना? 100% पक्के डिटेल्स आहेत. तर रावसाहेबांनी माझ्या सख्या भावाचा खून केलाय. आजवर त्याने इतके गुन्हे केलेत तर त्याला एकही शिक्षा झालेली नाही. मी खूप वेळा प्रयत्न केला त्याचे काळे धंदे एक्सपोज करायचा, पण शक्य नाही झालं. तुमचा कॉल आला आणि मला संधी मिळाली. तू माझं खूप मोठं काम केलंयस मित्रा. थँक्स. प्लीज माझं नाव कुठेही येऊ देऊ नका. जर त्या रावसाहेबाला कळलं ना मी तुमची मदत केली आहे तर तो मला सोडणार नाही. हो, घाबरू नकोस, तुझं नाव कुठेही येणार नाही. निश्चिंत राहा. थँक्स सर. मिस्टर रावसाहेब राजे शिर्के, आदिशक्ती ग्रुप कंपनीवर वाईट नजर होती काय? हा बघाच तुम्ही. आता आमच्या मैत्री मॅडम तुमच्या चपलेने तुमचं थोबाड कसं रंगवतात ते. हॅलो रावसाहेब. हॅलो, काय झालं?
आवाज येत नाहीये तुमचा. परिस्थिती कळल्यामुळे बोबडी वळली आहे का तुमची? एक काम करा, आजूबाजूला पाण्याचा ग्लास असेल ना तर एक घोट पाण्याचा घेऊन टाका. कारण काय आहे, आता पुढे मी लगेचच तुम्हाला दुसरा धक्का देणार आहे. मैत्री, महागात पडणार आहे, खूप महागात पडणार आहे तुला. बास बास बास, किती आक्रोश. सावरा स्वतःला. कटकारस्थान करून दुसऱ्याला जो खड्ड्यात पाडण्याचा प्रयत्न करतो तो माणूस स्वतःच कसा खड्ड्यात पडतो याचं उत्तम उदाहरण आहे तो. काय म्हणायचं काय तुला? माझ्या मॅनेजरने जे डिटेल्स दिले ते पाहिले नाहीयेत तुम्ही? किती घाई, लॅपटॉप बघायची किती घाई. मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. जे रेव्हेन्यू डिटेल्स तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवले त्याचं टायटल जरी माझ्या कंपनीचं असलं तरी त्याचे डिटेल्स मात्र तुमच्या कंपनीचे आहेत. आलं का लक्षात? व्हॉट रबिश. शहाणपणा, सॉरी अति शहाणपणा. तुझ्या या वागण्याला काय म्हणतात माहितीये ना? समोरच्याला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करता करता स्वतःच थोबाड फोडून घ्यायचं. आमच्या कंपनीचा हिशोब मांडायला निघाला होतास. तुमच्याच हाताने तुमच्याच कंपनीचा हिशोब इन्कम टॅक्स ऑफिस पर्यंत पोहोचवला. मी काय सांगत बसले? तू नीट चेक केलंच असशील की. तुला हे सगळे डिटेल्स कुठून मिळाले? नाव सांग त्याचं, त्याला सोडणार नाही आम्ही. त्या व्यक्तीचं नाव मी तुला सांगेन असं खरंच वाटलं तुला? माझी माणसं माझ्याबद्दल कधीच वाईट चिंतत नाही, तसंच मीही माझ्या माणसांबद्दल कधीच वाईट चिंतत नाही. तुझ्या गळाला फास लावण्यासाठी मला मदत करणाऱ्या माणसाचं नाव माझा जीव गेला तरी सांगणार नाही मी तुला. आमच्याशी खेळ खेळतेस का तू? खेळ तू सुरू केलायस आणि आपण प्रतिस्पर्धी आहोत म्हटल्यावर तुझ्यावर मात करण्यासाठी मला खेळ खेळावाच लागणार. हा, पण तुझ्यासारखं खालच्या पातळीवर जाऊन खेळ खेळायची वृत्ती नाहीये माझी. पण माझं अस्तित्व मिटवण्यासाठी तू माझ्यावर डावच टाकत असशील तर मात्र तुझ्या पातळीला जाऊन मला खेळ खेळावाच लागला. बाय द वे, कसा वाटला पलटवार? मैत्री, तुला माहित नाहीये तू कोणासोबत पंगा घेतलायस? मी एका गर्विष्ठ स्त्रियांना कमकुवत समजणाऱ्या एका नराधमाशी पंगा घेतला आणि मला त्याचा अभिमान आहे. स्त्रीला कोणीही कसंही चिरडू शकतं अशी जर तुमची विचारसरणी असेल ना तर एक गोष्ट मेंदूत कायमची फिट करायची. तुम्हाला त्या पतंग कीटकाची गोष्ट माहितीये?